नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत। साठे वस्ती म्हणून आहे, जवळच कॉल आलेला आहे आणि मित्रांनो स्वतः गाडीत पेट्रोल टाकत आहे। ही गाडी घेऊया बाळा का ती घेऊया? ही घेऊया, बस बस मला ठेव। कुठली घेऊया मित्रांनो? घराचं काम चालू आहे, पाणी मारावं लागतंय आणि त्याच्यासोबत कॉल पण करावे लागतात। छान असे सुंदर माझ्या गावचे इंजिनियर आहे प्रतीक्षित कुलकर्णी, सार्वजनिक कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा खजिनदार। त्याने छान आणि सुंदर मला घर बनवून दिलं अवघ्या 2 ते 2.5 महिन्यात। अलीकडे प्राणीमित्रांच्यासाठी फार्म हाऊस बनलाय, पलीकडे बंगला आहे, RCC आणि स्कूल जवळ। सगळा हा उद्योग करत करत त्रास झालाय इधर, आणि कॉल पडला की हातातलं काम सोडून जावं लागतंय मित्रांनो, पर्याय नाही आहे। आणि यूट्यूबवर दाखवण्याचा प्रयत्न केला। आता कॉल चालू झालेला आहे। उन्हाळ्यात मालवस्तीत साप येण्यास सुरुवात झालेली आहे आणि राहिलेला वेळ देऊन द्राक्षाचं सगळं बंद केलेलं आहे। यावर्षी द्राक्ष बाग नाही आहे आणि घराचं काम सुंदररित्या झालेलं आहे। RCC अजून फार्म हाऊसचा अधुरा आहे। साठे वस्ती त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। सुंदर अशी वस्ती आहे आणि मानी वस्तीत साप आलेला आहे। ही बिल्डिंग तयार नव्हती त्यावेळी एकदा पकडलं आहे। चल दाखव, मोठा आहे का लहान आहे? आणत्या आणत्या काय आहे ग सोन्या? हा नाग आहे, नाग आहे, विषारी नागच आहे। छान आणि सुंदर असा साप बसलेला आहे। बाहेरून येत असताना लक्ष दिलेलं आहे। थंडीचं हवामान असल्यामुळं असे साप येऊन बसतात मानवी वस्तीत। इकडं उभा, तिला भरणी एक कोणतं राहत ना। धामण आहे? नाही धामण नाही आहे। हा नाग आहे। आणि आता काय आहे, थंडीचं वातावरण आहे त्यामुळे साप शक्यतो बाहेर निघत नाहीये। चुकून एखादा निघाला, आता जरा टेम्परेचर वाढालंय ना त्यामुळे निघाल्यात। माघारी फिरून काय करणार ते? त्याला वाचवायचं धरलंय आम्ही। कसं आहे बघतो कुठं? नाही, तोंडाला काय झालेलं नाहीये, वाटतंय ते ओंकार।
धोका वाटला तर फुसकारत आहे. बघा तो कसा फुसकारलाय, फुसकारला जातोय. येऊन बसला का तिथं? हा तुम्ही लक्ष दिला अडखळीत नाही. अडखळीच्या ठिकाणी गेला तर नंतर सापडतच नाहीये ना साप. हा तसंच बसलं. त्याला सेफ जागा वाटली की साप बसतोय. सापाला बुद्धी नाहीये. हा नाही, त्याला बुद्धीच नाहीये ना. कसली पण असून दे आणा भरणी. प्लास्टिकची बरोबर कपाटावर. बरं द्या वायरीची पिशवी द्या, थैली द्या घरातले. हे घाल का ते वायरीच्या पिशवीत ना. वायरीची घ्या. सिमेंटच्या नाही, त्यातनं बाईट होते ना. आणि तुम्ही चांगला ओळखला नाग आहे तो. जरा दे ते काय जगूसाठी म्हणून मागे गेला होता तुमच्या. आम्ही लहान होतो त्यावेळी आम्हाला खात भरायला ट्रेनिंग देणारे. अजून तब्येत खणखणीत आहे. दिसतंय का? आम्ही लहान होतो, लई दिवसात गाठ पडली सापामुळेच. नाही गाठ पडत नाही, बारकं होतो तवाच. हा द्या द्या चालतंय, असून द्या. घालत्या त्यात नाग आहे, विषारी नाग आहे. नाग तिला द्या, तिला पुरगील द्या. द्या ती घालत्या. तर त्या पुरगीन धरलं. ह्या श्रद्धा सांग बाबा पुन्हा निघू नको. टोपण लाव. नाही नाही गेल्या गेल्या ती पिशवी पण न्या. म्हणजे जागा होती खडकाच्या तिथं बीच मध्ये येऊन बसलेला. आणि विषारी तर मानवी वस्ती आहे. आणि मानवी वस्ती असल्यामुळं म्हणजे विषारी सापाला नंतर पकडावा लागतो. आणि असा साप म्हणजे मानवी वस्तीत आला तर मारू नका. जवळच्या सर्व मित्राला बोलवा. आणि इथे तरी 2-3 साप वाचवल्यात. आणि कोण गेले जग्गू साठे यांच्या म्हणजे घरात आलेल्या, त्यामुळे त्यांनी हा साप वाचवला. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. साप वाचवण्यासाठी सर्वांचं मनापासून अभिनंदन की यांनी साप खऱ्या अर्थानं वाचवलेला आहे मित्रांनो. आणि शताशयांचं धन्यवाद.